जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललेलो आहे गणपतीची खरेदी करायला, ते पण इंदापूरमध्ये। कारण की आम्ही एक रील बघितली, तिथं म्हटलं की पुण्यापेक्षा स्वस्त दरात तुम्हाला इथे भेटून जाईल। तर बीइंग पुणेकर आपल्याला तिथं जावंच लागतंय आणि खरेदी करावीच लागते। तर चला जाऊया इंदापूरला आणि बघूया काय काय भेटते सामान तिथं। गणपतीसाठी डेकोरेशनचं भरपूर सामान आहे, तर आपण घेणार आहे। चला लवकर। तर मित्रांनो, तिथली खरेदी झालेली आपली। आपण दिलशाद इथं आलो आहे। आपण दिलशाद म्हणून इंदापूरमध्ये, तिथं बघूया आता आईस्क्रीम वगैरे काय तर घेऊया, खाऊया मस्तपैकी। तुम्हाला दावतो आतमध्ये कसं दिसतंय, कसलं भारी सजवलं आहे ना। आपल्या बरोबर आहे आपली रिया। काय वाटतंय? मस्त वाटतंय। किती खरेदी केली? हे बघा खरेदी केलेली आहे। चला घरी गेला जाऊ काय काय घेतलंय। आणि मित्रांनो तिथं मस्त आहे, तुम्ही सगळे जाऊन खरेदी करू शकता। ॲड्रेस तुम्हाला मी सांगतो आणि जाऊतो काय काय घेतलं घरी गेल्यानंतर। तर मित्रांनो बघू शकता आपण काय काय घेतलेलं आहे। ह्या ज्या कुंड्या आहेत ना, ह्या कुंड्या आपण बाहेर आणल्यात आणि इंदापूरवरून आपण जे आणलेत ही वेल आणल्यात आपल्या गणपतीसाठी आणि महालक्ष्मीसाठी। आणि त्याचबरोबर हे व्हाईट कलरचं कापड पण बघू शकता, मस्त एकदम भारी आहे। हे पण आणलेलं आहे। आणि हे बघू शकता हे वेल आहेत, असे भारी आहेत, एकदम मस्त दिसत आहेत। हे आम्ही किती पीस घेतले? ते 12 आहेत ना, 12 का 10 पीस घेतलेत आम्ही। आणि ही वेगवेगळ्या डिझाईनचे कलरचे वेल आहेत, 4 घेतले। हे 4, हे 4, हे 4, हे 4, 4 असे एवढे आम्ही आणले सजावटीसाठी। आणि इंदापूरमध्ये हे सगळं भेटतं मित्रांनो। दुकान जे आहे ना, जुना कचेरीचा रोड आहे ना, तिथून जायचं, तिथून गेलं ना कुठलं त्रिवेदीच्या इथं आहे ना, त्रिवेदीच नाव आहे ना, त्रिवेदी कलेक्शन म्हणून एक मेन्सवेअर आहे। त्या शेजारीचं असं तुम्हाला दुकान दिसेल, लांबनंच दिसतंय, गेलं की हे लटकवलेलं दिसतंय, तिथं जावा आणि हे तिथं जाऊन खरेदी करा। एकदम स्वस्त आणि चांगल्या रेटमध्ये देतात आणि क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो। बघू शकता एक नंबर क्वालिटी। आणि ह्याच्यातनं ते किंमत सांगतात, त्यातनं पण अजून ते कमी करून देत आहेत। कारण मी लांबून गेलतो, कंधारवरून गेलतो, तर मला ह्याच्यातून अजून त्यांनी डिस्काउंट थोडाफार दिलेला आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना बोलून घेऊ शकता डिस्काउंट वगैरे। आणि एकदम भारी माल आहे मित्रांनो, नक्की जावा, एकदा विजिट करा आणि आपल्या गणपतीला सजवण्यासाठी नक्की तिथून जाऊन हे परचेस करा। एक नंबर भारी आहे, कारण मी स्वतः गेलो आणि तिथून मी घेतलेलं आहे। तिथं व्हिडिओ आपण जास्त शूट करता आला नाही, कारण गर्दी एवढी प्रचंड होती ना, उभा राहायला जागा नव्हती। त्यांचा मालसुद्धा संपलेला आहे, माल अजून येतो आहे। तुम्ही विजिट करा आणि नक्की जावा। त्यांचा मोबाईल नंबर जर असेल तर मी तुम्हाला नक्की देईल। चला मस्त आहे ना बघा। आणि आम्ही त्याचबरोबर आम्ही ना उजनी धरण वगैरे बघितलं आहे, त्याचा व्हिडिओ पण आम्ही ह्याच्या पुढे टाकून देईल, तो पण बघा। आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। मित्रांनो बघू शकता उजनी धरण आणि ह्याचे दार पण सोडलेले आहेत, भरपूर आहेत, पाणीच पाणी इथं। हे बघा हा जुना पूल इंदापूरचा, इथे एक पाण्याखाली गेलेला आहे धरण आहे आपलं उजनी धरण। खतरनाक असा व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता उजनी धरण। तर मित्रांनो आपण आलेलं आहे उजनी धरणाच्या एकदम जवळ। पाणी बघू शकता कसलं येत आहे, हे बघा उजनी धरणाच्या इथं आलो आहे। मला पाणी धावतो, पाणी बघा, आवाज येणार नाही काहीच। पूर्णपणे पाणी सोडलेलं आहे इथलं।
खूप आवाज येतोय पाण्याचा. आणि मग अशी इथून मासा पण एक उडला मस्त पैकी आम्ही बघितला, आता दिसला नाही. भरपूर मासे उड्या मारतात इकडून इकडं. चला आता तिथनं पुन्हा हे उजनी धरण आहे आपलं असं स्ट्रेट. मित्रांनो उजनी धरण बघा जवळून, कसलं भारी दिसतंय. सगळं उजनी धरण आहे. ह्याच्या वरती एकदा जायचं आपल्याला, बघूया काय नका करून एक दिवशी वरती जाऊ आपण. आणि आता इथून लांबूनच बघा कसलं भारी दिसतंय.